हॅलो स्टुडंट, आज मी तुम्हाला वायर बनवायला शिकवणार आहे। तर हे आहे ॲल्युमिनियम फॉइल। तुम्ही इथे पेपर स्ट्रॉ, पेपर प्लास्टिक स्ट्रॉ, पेपर टेप, प्लास्टिक टेप घेऊ शकता, बॅटरी कॅप, बजर। हे कनेक्शन बनवून दाखवण्यासाठी आहे। पहिल्यांदा आपण ॲल्युमिनियम टेप जो आहे, ॲल्युमिनियम फॉइल ते कट करून असं रोल करून घेणार आहे। ॲल्युमिनियम टेप आपलं कंडक्टरचं काम करणार आहे आणि इन्सुलेटरसाठी तुम्ही स्ट्रॉ अशी घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनियमचा जो आपण पाइपिंग बनवलं आहे ते वापरू शकता। तुम्ही इथे बघा, इथे मी कनेक्शन केलेत आणि हे वर्क होणार आहे आता। अशा प्रकारे आपली वायर बनून तयार झालेली आहे। या पेपर स्ट्रॉच्या जागेवर तुम्ही प्लास्टिक स्ट्रॉ ही वापरू शकता। पेपर स्ट्रॉ आपण का वापरणे, कारण ते बॅड कंडक्टर आहे। ॲज अ बॅड कंडक्टर तुम्ही कोणतीही गोष्ट इथे वापरू शकता। नॉर्मल पेपर त्यांना रॅप करू शकता आणि इन्सुलेटर म्हणून तुम्ही ॲल्युमिनियम फॉइल वापरू शकता। तर अशा प्रकारे ही जी आपण वायर्स बनवलेल्या आहेत या बॅटरी यूज करून जे प्रोजेक्ट तुम्ही बनवणार आहे त्यासाठीच यूज करा। मेन सप्लायमध्ये या वायर्सचा यूज करू नका, त्या बर्न होतील, ॲक्सिडेंट होऊ शकतो। त्यामुळे अशा वायर्स स्मॉल प्रोजेक्टसाठी तुम्ही वापरू शकता। स्मॉल जे प्रोजेक्ट्स आहेत, मला सायन्स एक्झिबिशनसाठी काही प्रोजेक्ट बनवायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे वायर्स नसतील तर बॅटरी बेस्ड जे प्रोजेक्ट आहे 9 व्होल्टपर्यंत जे प्रोजेक्ट तुम्ही अशा प्रकारच्या वायर्स बनवून वापरू शकता आणि हे प्रोजेक्ट्स वर्क होतील। थँक्यू।